एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। एकनाथ शिंदेंनी पक्षप्रमुख पद घ्यावं अशी नेत्यांची भूमिका आहे। एकनाथ शिंदे पक्षप्रमुख पद स्वीकारणार का, त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतोय। शिंदेंची काही दिवसांपूर्वीच मुख्य नेता म्हणून निवड झालेली आहे आणि आजच्या मेळाव्यात शिंदे निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जातंय। अक्षय कुडकेलवार या संदर्भातले आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। अक्षय, वर्षा काही दिवसांपूर्वी शिंदेच्या शिवसेनेची कार्यकारिणी पार पडली होती आणि या कार्यकारिणीच्या ठरावानुसार एकमताने एकनाथ शिंदे यांची पक्षप्रमुख यांची मुख्य नेता म्हणून निवड करण्यात आली होती। मात्र त्यावेळी देखील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता की एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख व्हावं, कारण शिवसेने फुटून दोन शिवसेना झाल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रमुख पद हे पद ठेवण्यात आलेलं नाही, खारिज करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये मुख्य नेत्याचे पद आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं होतं की पक्षातली सगळी पदं ही लोकशाही पद्धतीने भरली जातील आणि त्याच कशा पद्धतीने येत्या काळात ही लोकशाही पद्धतीने भरली जातील, संघटनात्मक निवडणुका होतील, याचं आज मार्गदर्शन शिबिर मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। आणि आज या शिबिरात पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांकडून मागणी केली जाणार आहे की कार्यकर्त्यांच्या ज्या संघटनात्मक निवडणुका होईल ह्या निवडणुकीमध्ये पक्ष प्रमुख पद ठेवावं आणि ह्या पक्षप्रमुख पदी बिनविरोध एकनाथ शिंदे यांनी निवडून यावं। आम्ही सगळे त्यांना पक्षप्रमुख पदाच्या भूमिकेवर बघण्यासाठी, त्या पदावर बघण्यासाठी इच्छुक आहोत, अशा पद्धतीची गळ घातली जाणार आहे। काही वेळापूर्वी शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी देखील त्याबाबतची माहिती आपल्याला दिली आहे आणि या एकूणच ज्या काही आपण सगळ्या नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत बोलतोय, जे या ठिकाणी आज आले आहेत, त्यांची देखील हीच भूमिका आहे की या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी या शिवसेनेचं पक्षप्रमुख व्हावं। निश्चितच, आणि एकनाथ शिंदे पक्षप्रमुख पद स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।